शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला सुधारित लागवड पद्धतीने वांगी पिकाचे एकरी 40 ते 60 टन विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पुढील सर्व महत्त्वपूर्ण बाबींविषयी मार्गदर्शन करणार आहे। वांगे हे वर्षभर लागवड केले जाणारे एक प्रमुख फळभाजी पीक आहे। तुम्ही जर वांगी उत्पादक शेतकरी असाल किंवा पहिल्यांदाच वांगी पिकाची लागवड करून अधिक उत्पादन घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ नक्कीच आपल्यासाठी महत्त्वपूर्ण होणार आहे। मी आज तुम्हाला सांगत असलेल्या माहितीचा प्रयोग आधी तुम्हाला 5 गुंठे 10 गुंठे क्षेत्रावर करायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला चांगले उत्पादन मिळाल्यानंतर तुम्ही या पिकाखालील क्षेत्रामध्ये वाढ करू शकता। नमस्कार, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेसच्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, जेणेकरून विविध पिकाची सुधारित पद्धतीने लागवड करून विक्रमी उत्पादन घेण्यासंबंधीचे व्हिडिओ आपणास या चॅनलवर पाहता येतील। सर्वप्रथम पाहूया वांगी पिकाला लागणारी जमिनीची पूर्व मशागत, त्याच पद्धतीनं या पिकाला लागणाऱ्या हवामान याबद्दल माहिती। वांगी पिकाची लागवड करण्यापूर्वी जमिनीची खोल नांगरणी करून घ्यायची आहे। त्याच पद्धतीनं आपल्या जमिनीचं माती परीक्षण करून देखील घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या वांगी पिकाला लागणाऱ्या विविध अन्नद्रव्याच्या मात्रा आपणास ठरवता येतील। जमिनीची नांगरणी केल्यानंतर आपल्याला विक्रमी उत्पादन घेण्यासाठी जमिनीच्या सेंद्रिय कर्बाचं व्यवस्थापन करणं देखील तितकंच गरजेचं आहे। जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आपल्याला एकरी 8 ते 10 टन चांगला कुजलेला शेणखत, कोंबड खत, गांडूळ खत किंवा ऊसाची मळी किंवा कंपोस्ट खताचा वापर करायचा आहे। त्यानंतर ही सर्व खते कुळवाची पाळी मारून किंवा रोटावेटर करून जमिनीमध्ये समसमान मिक्स करून घ्यायचे आहे। तर या पद्धतीनं तुम्हाला आपल्या जमिनीची पूर्व मशागत करून जमीन आपली भुसभुशीत करून घ्यायची आहे। वांगी पिकाच्या चांगल्या वाढीसाठी उष्ण तसेच कोरड्या हवामानाची गरज असते। सततचा पाऊस तसेच ढगाळ हवामानात या पिकावर कीड तसेच रोगांचे प्रमाण वाढते। यानंतर पाहूया वांगी पिकाच्या विविध वाणांविषयी माहिती। विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला सुधारित त्याच पद्धतीनं संकरित वाणाची निवड करणं गरजेचं असतं। तर वाणाची निवड करत असताना आपापल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये चांगली मागणी असणारे वाण, ग्राहकांच्या पसंतीस उतरणारे वाण, कीड व रोगांप्रती रोगप्रतिकारक शक्ती असणारे वाण, अधिक काळ तोडा देणारे उत्पादन देणारे वाण, आपापल्या स्थानिक वातावरणात योग्य प्रकारे वाढणारे वाण, या सर्व गोष्टींचा अभ्यास करून आपल्याला वाणाची निवड करायची आहे। वाणाची निवड करण्यासाठी आपण अनुभवी वांगी उत्पादक शेतकरी किंवा तज्ञ व्यक्तीचा सल्ला देखील घेऊ शकता। तर यामध्ये ग्राहकांच्या आवडीनुसार, चवीनुसार तसेच वांग्याच्या दिसणाऱ्या कलरनुसार विविध प्रकारच्या वाणांची निवड आपण करू शकता। तर याच्यामध्ये तुम्ही खासगी कंपनीच्या वाणांची निवड देखील करू शकता। सर्वप्रथम पाहूया हिरवे काटेरी वाणांविषयी माहिती। यामध्ये आपण मैको कंपनीचं माही 4 या वाणाची, त्याच पद्धतीनं पंचगंगा सीड्सचे सुपर गौरव हे वाण, अंकुर सीड्सचे अजय राकेश अंकुर 1093, तसेच अजित सीड्सचे अजित 111 या हिरव्या काटेरी वाणांची आपण लागवडीसाठी निवड करू शकता। यानंतर पाहूया हिरव्या बिगर काटेरी वाणांविषयी माहिती। यामध्ये आपण लागवडीसाठी अंकुर सीड्सचे, विजय बायोसीड्स कंपनीचे
राधिका हे वाण VNR कंपनीचे हर्ष, तसेच सिमरन हे वाण. यानंतर पाहूया जांभळ्या काटेरी वांग्याच्या वाणांविषयी माहिती. तर यामध्ये आपण अजित सीडचे विराट हे वाण, मैकू कंपनीचे कल्पतरू हे वाण, ईस्ट वेस्ट कंपनीचे मेघना, सेमिनिस कंपनीचे मंजेरी हे वाण. यानंतर पाहूया जांभळ्या बिगर काटेरी वांग्याच्या वाणांविषयी माहिती. यामध्ये आपण अंकुर कंपनीचे अभिषेक, त्याच पद्धतीनं ईस्ट वेस्ट कंपनीचे ललिता या वाणाची निवड करू शकता. त्याच पद्धतीनं आपल्याकडे भरताची वांगी देखील खाण्यासाठी प्रसिद्ध आहेत. विदर्भ, खानदेश, त्याच पद्धतीनं मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये तसेच मॉलमध्ये भरताची हिरवी तसेच काळ्या कलरच्या वांग्यांना चांगली मागणी आढळून येत आहे. तर यासाठी आपण कलश सीडचे भरित राजा, त्याच पद्धतीनं सुमो हे वाण, अंकुर कंपनीचे विनायक आणि हरिहर या वाणाची, त्याच पद्धतीनं VNR कंपनीच्या काजल या वाणाची, त्याचप्रमाणे गॅलन वाणाच्या वांग्याची देखील आपण निवड करू शकता. भरताच्या वांग्यासाठी आपण फुले हरित व फुले अर्जुन या वाणाची निवड करू शकता. त्याच पद्धतीनं सध्या मार्केटमध्ये ग्राफ्टिंग केलेले वांग्याचे वाण देखील आलेले आहेत. या ग्राफ्टिंग केलेल्या वांग्याच्या एका रोपापासून आपल्याला सलग 3 वर्ष उत्पादन मिळू शकते. याच्यामध्ये तुम्ही VNR कंपनीचं 212 हे वाणाची देखील निवड करू शकता. ग्राफ्टिंग केलेले वाण आपल्याला मार्केटमध्ये 10 रुपये किंवा 15 रुपये प्रति नग याप्रमाणे मिळतं. ही झाली वांग्याच्या विविध वाणांविषयी माहिती. यानंतर पाहूया रोपांची निवड, त्याच पद्धतीनं रोप प्रक्रिया याबद्दल माहिती. वांगी पिकाची लागवड करण्यापूर्वी आपल्याला नर्सरीवाल्याकडे रोपांची ऍडव्हान्स बुकिंग करायची आहे. त्याच पद्धतीनं रोप लागण करतेवेळी रोपाचं वय 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान असावं. लागवडीवेळी रोप निरोगी तसेच तजेलदार व सुदृढ असणं गरजेचं आहे. रोपांची लागवड करण्यापूर्वी टबमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला 22 M45 सारखं बुरशीनाशक टाकायचं आहे. त्याच पद्धतीनं थायमिथोक्झाम सारखं कीटकनाशक आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर ट्रे मधील रोपांची फक्त मुळं त्यामध्ये बुडवून बाहेर काढायची आहे. रोप प्रक्रिया केल्यामुळं आपल्या रोपांची योग्य पद्धतीनं उगवण होणार आहे. त्याच पद्धतीनं रोपांचे मर व मुळकोज यापासून संरक्षण होणार आहे. आपली रोपे प्लॉट मध्ये लवकर सेट होणार आहे. यानंतर पाहूया लागवड कालावधी तसेच लागवडीची पद्धत याविषयी माहिती. तसे पाहिले तर वांगे पिकाची आपल्याकडे वर्षभर लागवड केली जाते, परंतु खरीप सीझन मध्ये लागवड करायची झाल्यास आपण जुलै ते ऑगस्ट दरम्यान लागवड करू शकतो. त्याच पद्धतीनं रब्बी सीझन मध्ये आपण ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात लागवड करावी. उन्हाळी हंगामात आपण फेब्रुवारी ते मार्च दरम्यान या पिकाची लागवड करू शकतो. लागवड करण्यापूर्वी जमिनीला एक कुळवाची पाळी किंवा रोटर मारून जमीन आपली भुसभुशीत करून घ्यायची आहे. त्यानंतर 1 एकर क्षेत्रासाठी आपल्याला 1 ते 2 ट्रॉली चांगला कुजलेला शेणखत किंवा सेंद्रिय खत घ्यायचं आहे. त्यामध्ये आपापल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार रासायनिक खताचा बेसल डोस मिक्स करायचा आहे. तर उदाहरणादाखल मी तुम्हाला एक खताचा डोस सांगतो. 1 एकर क्षेत्रासाठी सेंद्रिय खतामध्ये आपल्याला 2 बॅग 12-32-16 किंवा 14-35-14, 2 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, 2 बॅग निंबोळी पेंड, 1 बॅग सूक्ष्म अन्नद्रव्य, 1 बॅग झिंक सल्फेट, 1 बॅग फेरस सल्फेट, 1 बॅग मॅग्नेशियम सल्फेट, तसेच 1 बॅग
ह्युमिक, सीवीड व मायक्रोरायझा। त्याच्यामध्ये शेवटी एक बॅग फोरेट किंवा दाणेदार एजंट मिक्स करायचा आहे। सर्व खत एकत्रित करून शेतामध्ये समसमान फेकून टाकायचा आहे किंवा बेड तयार करत असताना हा खत आपल्याला बेडमध्ये भरून घ्यायचा आहे। तर बेड तयार करत असताना आपापल्या जमिनीच्या प्रकारानुसार, हंगामानुसार, आपापल्या प्रदेशातल्या वातावरणाच्या स्थितीनुसार आपल्याला बेड बनवून घ्यायचे आहे। तर वांग्याची लागवड आपण दोन पद्धतीने करू शकतो। एक आहे सपाट सरीवर आणि दुसरा आहे बेडवर। तर विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला वांगे पिकाची बेडवर लागण करायची आहे। तर बेड तयार करत असताना आपण मल्चिंग किंवा बिना मल्चिंग दोन पद्धतीने वांग्याची लागवड करू शकतो। शक्यतो मल्चिंग करूनच आपण वांगे पिकाची लागवड करायची आहे, जेणेकरून आपला वांग्याचा प्लॉट स्वच्छ राहणार आहे, तणविरहित राहणार आहे। त्याच पद्धतीनं मल्चिंगमुळे रोगकिडीचं प्रमाण देखील कमी येणार आहे। आपली जमीन हलकी तसेच मध्यम असेल तर आपल्याला दोन बेडमध्ये 6 किंवा 7 फुटाचं अंतर ठेवायचं आहे आणि रोपांमध्ये आपल्याला 2.5 फूट 3 फुटाचं अंतर ठेवायचं आहे। बेडवर आपल्याला सिंगल वळ रोपांची लावायची आहे। त्याच पद्धतीनं आपली जमीन भारी, काळी, खोल, कसदार असेल तर आपल्याला दोन बेडमध्ये 8 फूट 9 फूट किंवा 10 फुटाचं अंतर ठेवायचं आहे। त्याच पद्धतीनं दोन झाडांमध्ये वाणानुसार, वाणाच्या वैशिष्ट्यानुसार 2.5 फूट 3 फूट 4 फूट किंवा 5 फुटाचं अंतर ठेवायचं आहे। बेडवर एक सिंगल वळ लावायची आहे। त्याच पद्धतीनं ग्राफ्टिंग केलेलं वांग्याचं रोप असेल तर आपल्याला दोन बेडमध्ये 9 किंवा 10 फुटाचं अंतर ठेवायचं आहे आणि दोन झाडांमध्ये 4 किंवा 5 फुटाचं अंतर ठेवायचं आहे। बेडवर एक सिंगल वळ लावायची आहे। तर दोन वळींमध्ये आणि दोन झाडांमध्ये मी तुम्हाला जास्तीचं अंतर ठेवायला सांगत आहे। याचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे आपल्या झाडांना भरपूर हवा तसेच सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे, जेणेकरून आपल्या झाडांची योग्य पद्धतीनं वाढ होईल, फुटवा होईल, फुलकळीची संख्या वाढेल, फळांची क्वालिटी तसेच दर्जा देखील सुधारणार आहे। त्याच पद्धतीनं दाटी कमी झाल्यामुळं रोग तसेच किडींचं प्रमाण देखील कमी होणार आहे। दोन वळींमध्ये अंतर जास्त ठेवल्यामुळे ट्रॅक्टरच्या सहाय्याने, ब्लोअरने देखील आपल्याला फवारणी करता येणार आहे। फवारणीचा आपल्याला योग्य पद्धतीनं कव्हरेज मिळणार आहे। तसेच जमिनीमध्ये मुळांची अन्नद्रव्यासाठी होणारी स्पर्धा देखील कमी होणार आहे। अंतर वाढवल्यामुळं आपला प्लॉट जास्तीत जास्त दिवस चालणार आहे। आपल्याला त्यापासून जास्तीत जास्त तोडे मिळणार आहेत, अधिक वांग्याचं टनेज मिळणार आहे। तर या पद्धतीनं लागवडीचं योग्य अंतर ठेवून आपल्याला वांग्याच्या रोपाची लागवड करायची आहे। यानंतर पाहूया विविध आळवण्याविषयी माहिती। वांगे पिकाच्या रोपांची लागवड केल्यानंतर आपल्याला 5व्या किंवा 6व्या दिवशी पहिली आळवणी घ्यायची आहे। त्याच पद्धतीनं 10 ते 12 दिवसाच्या दरम्यान गरजेनुसार दुसरी आळवणी घ्यायची आहे। आळवणीमध्ये आपल्याला योग्य प्रकारच्या विद्राव्य खताचा, ह्युमिक ऍसिड, मायक्रोरायझा, झाइम बेस टॉनिकचा तसेच कीटकनाशक व बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे। आळवणीमध्ये आपण ट्रायकोडर्मा तसेच सुडोमोनस या जैविक बुरशीचा देखील वापर करू शकतो। यानंतर पाहूया वांगी पिकातील आंतरमशागतीची कामे याबद्दल माहिती। वांगी पिकाची लागवड केल्यानंतर पहिल्या 45 ते 50 दिवसाच्या कालावधीमध्ये तणांचं योग्यरित्या नियंत्रण करणं अतिशय गरजेचं असतं। त्यासाठी या पिकाला पहिली खुरपणी किंवा निंदणी आपल्याला 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान करायची आहे। तसेच गरजेनुसार दुसरी खुरपणी आपण 40 ते 45 दिवसाच्या दरम्यान करू शकतो। त्यानंतर गरज पडेल त्या वेळेस आपल्याला तणांचं नियंत्रण करायचं आहे। त्याच पद्धतीनं बिना मल्चिंगची वांगी असतील तर आपण छोट्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने
25 ते 30 दिवसाच्या दरम्यान आपल्याला आपल्या वांगे पिकाला मातीची भर द्यायची आहे। मातीची भर दिल्यामुळं मुळांचा झारवा वाढणार आहे, फुटव्याची संख्या वाढणार आहे, फुलकळीची संख्या वाढणार आहे। त्याच पद्धतीनं उत्पन्नात आपल्या वाढ होणार आहे। आंतर मशागतीमध्ये पुढचं महत्वाचं काम म्हणजे आपल्या वांग्याच्या झाडाला तारा आणि काठीच्या साहाय्यानं आधार देणं। तर याच्यामध्ये 2 पद्धतीनं तुम्ही आधार देऊ शकता। पहिली पद्धत आहे बॉक्स फाउंडेशन, म्हणजे डबल तारेनं झाडांना आधार देणं, आणि दुसरा प्रकार आहे कैची पद्धत। तर ज्या शेतकरी बांधवांकडे कमी बजेट आहे ते कैची पद्धतीने सिंगल तारेने आपल्या वांगे झाडांना आधार देण्याचं काम करायचं आहे। त्यानुसार आपल्या वांगे पिकाला पहिली बांधणी 40 ते 50 दिवसाच्या दरम्यान करायची आहे। त्याच पद्धतीनं नंतर तुम्ही गरजेनुसार 4 ते 5 बांधण्या किंवा 6 बांधण्या देखील 10 ते 15 दिवसाच्या अंतरानं करू शकता। वांग्यामध्ये फांद्यांची बांधणी केल्यामुळं फळांची प्रत क्वालिटी सुधारणार आहे, झाडाला व्यवस्थित फळे पेलता येणार आहेत, तसेच टनेज देखील आपलं वाढणार आहे। त्याच पद्धतीनं वेळोवेळी आपल्या बागेमध्ये स्वच्छता ठेवणं देखील गरजेचं आहे। त्यासाठी वांग्याच्या बुडातील जमिनीला टेकलेल्या फांद्या असतील, वाळलेल्या फांद्या असतील किंवा प्लॉटमध्ये पिवळी पडलेली वाळलेली पानं आपल्याला वेळोवेळी काढून घ्यायची आहेत। तसेच किडलेली फळं देखील सर्व प्लॉटमधून बाहेर काढायची आहेत। आपला प्लॉट स्वच्छ ठेवायचा आहे, जेणेकरून रोग व किडींचं प्रमाण कमी होणार आहे। तर या पद्धतीनं आंतर मशागतीची काम करून आपल्याला घ्यायचे आहेत। यानंतर पाहूया वांगे पिकाच्या पाणी व्यवस्थापनाबद्दल माहिती। वांगे पिकाला आपापल्या जमिनीच्या प्रकारानुसार, हंगामातील बदलानुसार आपल्याला पाण्याचं नियोजन व व्यवस्थापन करायचं आहे। या पिकाला नेहमी वापसा स्थितीमध्ये पाणी देणं गरजेचं असतं। सुरुवातीला रोप अवस्थेत, त्याच पद्धतीनं फुटव्याच्या अवस्थेत या पिकाला कमी पाण्याची आवश्यकता असते। त्याच पद्धतीनं शेवटी फळे पोसण्याच्या अवस्थेमध्ये या पिकाची पाण्याची गरज वाढते। तर योग्य पद्धतीनं पाण्याचं नियोजन करणं देखील गरजेचं आहे। अति पाणी देणं आपल्या वांगे पिकाला कधी टाळायचं आहे। तर या पद्धतीनं ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन करायचं आहे। यानंतर पाहूया वांगे पिकाच्या खत व्यवस्थापनाबद्दल माहिती। वांगे पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार, तसेच पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्याचं काटेकोर नियोजन व व्यवस्थापन करायचं आहे। वांगे पिकाला आपण लागवडीपूर्वी खताचा बेसल डोस दिलेला आहे। त्यानंतर आपल्याला या पिकाला खताचा दुसरा डोस 40 ते 45 दिवसाच्या दरम्यान द्यायचा आहे। बिना मल्चिंगचा प्लॉट असेल तर आपण डायरेक्ट बेडवर खत टाकू शकतो। जर मल्चिंग केले असेल तर मल्चिंगवर आपण 2 रोपांमध्ये 2.5 फूट, 3 फूट, 4 फूट किंवा 5 फुटाचा अंतर ठेवलेला आहे। तर मल्चिंगवर होल पाडताना आपल्याला त्या 2 होलाच्या मध्ये 1 ते 2 एक्स्ट्रा होल लॅटरलच्या दोन्ही बाजूकून पाडायचे आहेत, जेणेकरून मजुरांच्या सहाय्याने आपण खताचा दुसरा बेसल डोस मल्चिंग मध्ये टाकणार आहोत। तर दुसऱ्या डोस मध्ये आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी 2 बॅग 10-26-26 किंवा 9-24-24 हा खत, त्याच पद्धतीनं 1 बॅग सिलिकॉन, 1 बॅग पोटॅश, 1 बॅग सूक्ष्म अन्नद्रव्य हा खत एकत्रित मिक्स करून बेडमध्ये भरून घ्यायचा आहे। तसेच बाकी विद्राव्य खतांचे डोस आपण वांगे पिकाला ठिबकच्या माध्यमातून देणार आहोत। ठिबकच्या माध्यमातून आपण आपल्या वांगे पिकाला पीक वाढीच्या अवस्थेनुसार 19-19-19, 12-61, 13-40-13, 13-0-45 या विद्राव्य खतांचा वापर एकरी 2 ते 5 किलो पर्यंत करायचा आहे। त्याच पद्धतीनं आपण कॅल्शियम नायट्रेट अधिक बोरानचा वापर, गंधकाचा वापर, सिलिकॉनचा वापर, मॅग्नेशियम सल्फेटचा वापर
चिलेटेड फेरस, चिलेटेड झिंक, चिलेटेड कॅल्शियमचा वापर, तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर ठिबकच्या माध्यमातून आलटून पालटून करू शकतो. आपला वांग्याचा प्लॉट अधिकाधिक दिवस चालावा, त्याच पद्धतीनं आपल्याला या पिकापासून अधिकाधिक तोडे मिळावे यासाठी ठिबकच्या माध्यमातून आपल्याला महिन्यातून एकदा जीवामृताचा डोस द्यायचा. त्याच पद्धतीनं आपण मुख्य अन्नद्रव्याची स्लरी, दुय्यम अन्नद्रव्याची स्लरी आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची स्लरी देखील देऊ शकतो. ठिबकच्या माध्यमातून आपल्याला गुळ व ताकाचा, त्याच पद्धतीनं गांडूळ पाणी तसेच गोमूत्राचा वापर करायचा आहे. प्लॉट जास्तीत जास्त दिवस चालावा यासाठी जास्तीत जास्त जैविक व सेंद्रिय निविष्ठांचा ठिबकच्या माध्यमातून वापर करायचा आहे. ठिबकच्या माध्यमातून आपण NPK जीवाणूची स्लरी देखील देऊ शकतो. यानंतर पाहूया वांगे पिकातील कीड व रोग व्यवस्थापन याबद्दल माहिती. वांगे पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला वेळेवर व काटेकोरपणे कीड व रोगांचं नियंत्रण व व्यवस्थापन करणं देखील तितकंच गरजेचं आहे. वांगे या पिकावर मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, मिलीबग या रसशोषक किडीचा, त्याच पद्धतीनं खोडकीड, लाल कोळी याचा प्रादुर्भाव आढळून येतो. तसेच शेंडा पोखरणाऱ्या अळी व फळ पोखरणाऱ्या अळीचा देखील प्रादुर्भाव आढळून येतो. तसेच या पिकावर जमिनीतून निमॅटोड म्हणजेच सूत्रकृमीचा देखील प्रादुर्भाव आढळून येतो. विविध कीटकांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करायचा आहे. तर यासाठी आपल्याला 1 एकर क्षेत्रामध्ये 3 ते 4 बंडल पिवळे तसेच निळे चिकट सापळ्याचा वापर करायचा आहे. तसेच शेंडे अळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला एकरी 8 ते 10 वॉटर ट्रॅप म्हणजेच पाण्याचे सापळे लावायचे आहेत, किंवा आपण शेंडे अळीचं नियंत्रण करण्यासाठी डेल्टा ट्रॅपचा वापर देखील करू शकता. तसेच वांगे पिकातील फळ पोखरणाऱ्या अळी अतिशय नुकसानकारक ठरते. अळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला या अळीचं जीवनचक्र खंडित करणं अतिशय गरजेचं असतं. तर त्यासाठी एकरी 8 ते 10 कामगण सापळ्या आपल्या शेतामध्ये लावायच्या आहेत, जेणेकरून या अळीचे सर्व पतंग आपल्याला नष्ट करता येणार आहेत. तसेच शेतामध्ये हेक्टरी 1 आपल्याला सोलार ट्रॅप म्हणजेच सौर सापळा लावायचा आहे, जेणेकरून विविध प्रकारच्या रसशोषक किडींचे तसेच अळ्यांच्या पतंगाचे आपल्याला नियंत्रण करता येणार आहे. शेंडे अळी तसेच फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रण करण्यासाठी आपल्याला वेळोवेळी प्लॉटची नियमित स्वच्छता करायची आहे. वाळलेल्या फांद्या, जमिनीलगतच्या फांद्या, वाळलेली पानं, पिवळी पडलेली पानं प्लॉट मधून बाहेर काढायची आहे. तसेच किडलेली वांग्याची फळं देखील प्लॉट मधून बाहेर काढायची आहेत. आपल्या प्लॉटची नियमित स्वच्छता ठेवायची. तर या पद्धतीनं सुरुवातीला एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करून आपल्याला किडींचं नियंत्रण करायचं आहे व आपला कीटकनाशकांवर होणारा 50 ते 60% खर्च कमी होणार आहे. वांगे पिकातील किडींचे नियंत्रण करण्यासाठी लागणारे सर्व सापळे खरेदी करण्यासाठी आपल्याला सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोकी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. यानंतर पाहूया वांगे पिकाच्या फवारणी व्यवस्थापन याबद्दल माहिती. वांगे पिकामध्ये 8 ते 10 दिवसाच्या अंतराने तसेच हवामान बदलानुसार आपल्याला फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन करायचं आहे. फवारणीमध्ये आपल्याला पीक वाढीच्या अवस्थेनुसार योग्य प्रकारच्या विद्राव्य खतांचा, अंडीनाशक व अळीनाशक, कीटकनाशकांचा, बुरशीनाशकाचा, सूक्ष्म अन्नद्रव्याचा, सिलिकॉनचा, फुलवाढीसाठी संजीवकांचा, चिलेटेड कॅल्शियम व बोरॉनचा आपल्याला आलटून पालटून वापर करायचा आहे.
आपला वांग्याचा प्लॉट जास्तीत जास्त दिवस चालावा, तसेच अधिकाधिक तोडे मिळावे, फळांची क्वालिटी व गुणवत्ता सुधारावी, तसेच मार्केटमध्ये मालाला चांगला बाजारभाव मिळावा यासाठी आपल्याला फवारणीमध्ये ब्रह्मास्त्राचा, दशपर्णी अर्काचा, निम अर्काचा, तसेच तुळशी अर्काचा, हळद व हिंगाचा वापर करायचा आहे। फवारणीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त सेंद्रिय व जैविक निविष्ठांचा वापर करायचा आहे, जेणेकरून फळाची क्वालिटी, चव व गुणवत्ता टिकून राहील। आपल्या मालाला मार्केटमध्ये अधिकाधिक दर मिळेल। विक्रमी उत्पादन घेण्यासाठी सर्व फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन आपल्याला तज्ञांच्या सल्ल्याने, तज्ञ व्यक्तीच्या सल्ल्याने करायचं आहे। त्यानंतर पाहूया वांगे पिकाच्या काढणी व उत्पादन याविषयी माहिती। वांगे पिकाच्या रोपांची लागवड केल्यानंतर आपल्याला या पिकाचा पहिला तोडा 45 ते 55 दिवसाच्या दरम्यान मिळणार आहे, किंवा वाणावाईज 60 ते 70 दिवसानंतर मिळणार आहे। फळे पूर्ण वाढून टवटवीत व चकचकीत दिसायला लागल्यानंतर आपल्याला फळांची तोडणी करायची आहे। अधिक कोवळी फळे तसेच अधिक पक्व फळे देखील ग्राहकांच्या पसंतीस उतरत नाहीत। घरगुती भाजीसाठी वापरात येणाऱ्या वांग्याच्या वाणाचे वजन 80 ते 100 ग्राम असते। या वांग्याची तोडणी आपल्याला 3 दिवस, 4 दिवस किंवा 5 दिवसाला करायची आहे। वांग्याच्या एका कॅरेटचे वजन 25 किलो असते। तसेच लांब वाहतुकीसाठी, ट्रान्सपोर्टसाठी पाठवायचे असल्यास बॉक्स पॅकिंगचे वजन 25 किलो असते। तर 1 एकरामध्ये आपल्याला रेग्युलर तोडा चालू झाल्यानंतर, तसेच प्लॉट आपला 8 महिने, 10 महिने, तसेच योग्य व्यवस्थापन केल्यास 1 वर्षापर्यंत चालवल्यानंतर प्रत्येक तोड्याला आपल्याला एकरी 800 ते 1000 किलो माल मिळणार आहे। त्यानुसार आपण एकरी 20 टन, 30 टन, 35 टनापर्यंत देखील या वांग्यापासून उत्पादन घेऊ शकतो। त्याच पद्धतीनं भरताची जी वांगी आहेत त्याच्या फळाचे वजन 350 ग्रॅम पासून 500 ग्रॅम, 600 ग्रॅम प्रति फळ भरते। या भरताच्या वांग्याचं 1 कॅरेटचे वजन 20 ते 25 किलो असते। दूरच्या मार्केटला माल पाठवायचा असेल तर पॅकिंग, बॉक्स पॅकिंगचे वजन 30 किलो, 40 किलो, 45 किलो पर्यंत भरते। भरताच्या वांग्याचा प्लॉट किंवा ग्राफ्टिंग केलेल्या वांग्याचा प्लॉट योग्यरित्या आपण चालवल्यानंतर आपला प्लॉट 8 महिने, 10 महिने किंवा 1 वर्ष देखील चालू शकतो। तर त्यामध्ये आपल्याला रेग्युलर प्लॉट चालू झाल्यानंतर त्यापासून आपल्याला भरताच्या वांग्याचा 1 एकर क्षेत्रामधून 1200 ते 1500 किलो माल मिळणार आहे। म्हणजेच एकरी आपल्याला रेग्युलर तोडे सुरू झाल्यानंतर, तसेच प्लॉट जास्तीत जास्त दिवस चालल्यानंतर आपल्याला त्यापासून एकरी 50 टन, 60 टन किंवा आपण 65 टनापर्यंत देखील त्यापासून उत्पादन घेऊ शकतो। या पद्धतीनं सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक गोष्टीचं काटेकोर नियोजन व व्यवस्थापन तज्ञांच्या सल्ल्यानं केल्यानंतर आपल्याला या पद्धतीनं वांगे पिकाचं एकरी 40 ते 60 टनापर्यंत, 65 टनापर्यंत उत्पादन मिळणार आहे। वांगे पिकाचे विक्रमी उत्पादन काढण्यासाठी लागणाऱ्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी, तसेच कमीत कमी खर्चामध्ये आपल्या जमिनीचे आरोग्य चांगले ठेवून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी आजच आपल्याला सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोकी यांच्याशी संपर्क साधायचा आहे। आशा करतो की आजच्या या महत्त्वपूर्ण माहितीमुळे, मार्गदर्शनामुळे आपल्या वांगे पिकाचे उत्पादन वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आणखी इतर कोणत्या पिकाविषयी आपल्याला माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये कळवा। तसेच लवकरच आपल्या चॅनलवर खरीप पावसाळी कांद्याची सुधारित पद्धतीने लागवड करून एकरी 18 ते 20 टन उत्पादन
घेण्यासंबंधीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर लवकरच प्रसारित होणार आहे। तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।